शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय मंगळवेढा तालुक्यातील रड्डे या गावामध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण आता इथं ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण आता कसं झालंय बऱ्यापैकी सगळ्या गोष्टीचं सोंग केलता येते, पण मजूर आता मिळत नाहीत. तर सारिकाताईने एक असा उपक्रम राबवलाय की मंगळवेढा पंचकृषीतील असतील, पंढरपूर, सांगोला या परिसरामध्ये कुठेही बायका लागल्या तर त्यांनी स्वतःच त्या ठिकाणी डमडम आहे, ती डमडम घेऊन त्या ठिकाणी ते जागेवरती जाऊन बायका पुरवण्याचं काम ते करत असतात. तर मित्रांनो, जास्तीचा वेळ न घालवता आपण त्यांना त्या ठिकाणी माहिती विचारूया. नमस्कार ताई. नमस्कार. ताई, आपला परिचय? माझा परिचय, नाव सारिकाताई अंबादास सलगर, दिले निंबोनीत. माझं माहेर रेड्डा आहे आणि वयाच्या 14 वर्षी लग्न झालं. 2 मुलं येते, मुलं पण शिकायला येते. आता 2010 पासून माझी कामाला सुरुवात आहे. म्हणजे हे असं बायका घेऊन काम करायला 2010 पासून लेबर असं रानामध्ये कामाला घेऊन जायचं आणि तिथनं पुन्हा मग एक 4-5 वर्ष मी दुसऱ्या गाडीमध्ये काम केलं आणि ते परत नंतर मी हळूहळू म्हणजे टायमिंगला म्हणजे वाहनं लोकांची ये नाही ते म्हणून माझ्या महिला घरी राहायला लागल्या. आम्हाला जरा अडचणी आली म्हणून मी स्वतः गाडी खरेदी केली. आता तुम्ही म्हटला गाडी खरेदी केली, ही कुठे शिकला तुम्ही चालवायला शिकली. म्हणजे आता कसं झालं, दुसरी पण गाडी भाड्यान म्हणजे येत होते ना, ते आपलं पुढं मी मुकदमी नाही म्हणून पुढं बसत होते. पुढं बसून बघितलं फक्त मी ड्रायव्हर कसा चालवतोय, कसा घेर टाकतोय, कुठल्या टायमिंगला म्हणजे कुठल्या स्पीडला कितवा घेर, अशा पद्धतीने बघून शिकून म्हणजे दुसऱ्या गाडी ट्रेनिंग काय घेतलं नाही, कुठं ट्रेनिंग घेतलं नाही. फक्त ही बाबा आपल्याला गाडी घ्यायची, आपल्याला ही पुढे व्यवसाय चालवायचा आहे म्हणताना मी म्हणजे असं बघून नुसतं ते घेतले गाडी. म्हणजे अशी बघून सगळं डोक्यात घेऊन पुन्हा मी गाडी खरेदी केली. किती वर्ष झालं गाडी चालवा शिकून? आता जवळजवळ 4 वर्ष झालं. 4 वर्ष झालं गाडी चालवत आहे. बर. आणि हे करत असताना तुमचं म्हणजे घरनं काय तुम्हाला असं म्हणजे काय अडचण आली नाही का? घरनं म्हणजे मग त्यांनी सगळ्यांनी म्हणजे मला सहकार्य केलं. आज मी म्हणलं, असं मालकाला म्हणलं, रोज उठून लोकांची गाडी भाड्यान घेण्यापेक्षा आपला आपण एक छोटा हत्ती घेऊया म्हणलं. मग त्यांनी पण मालकाने पण सपोर्ट दिला. मग आपल्याला काय घर खर्चातून वाचलेल्या राहिलेल्या पैशातनं मी आपलं हप्त्यावर गाडी घेतली. हप्ता वगैरे आता केलेला आहे, सगळी गाडी पण केलेला आहे. आणि 1 महिनाभर फक्त ड्रायव्हर ठेवला. मग ड्रायव्हर पण महिन्याला पगार मागायला लागले. 15,000 पगार. मग आपल्याला काय शिल्लक राहीना झाल्यावर हळूहळू मग माझं मी थोडं म्हणजे माझ्या कामातनं वेळ मिळालेल्या टायमिंग मध्ये ड्रायव्हरला एक्स्ट्रा पैसे देऊन 1 महिनाभर मी आपलं त्यांच्याकडनं थोडं शिकून 1 महिन्यात ट्रेन झाली. नंतर माझं मी स्वतःच माझ्या महिला घेऊन मी कामाला चालली. बरं. आता ही तुम्ही म्हणला की महिला सगळ्या घेतल्या, ही कुठल्या त्या महिला? सगळ्या आमच्या निंबोनीतल्या त्या. तुमच्या गावातल्या सगळ्या माझ्या गावातल्या पण आहेत त्या. पुन्हा दुसऱ्या गावच्या पण गरजू महिलांना मी दुसरी गाडी ऍडजस्ट करून त्यांना पण काम देते. म्हणजे आता जवळजवळ 10-12 वर्षापासून माझी ओळख शेतकऱ्यांची संगत आहे. त्यामुळं दुसऱ्या पण महिला मी दुसऱ्या गाडीमध्ये कामाला पोच करत असते शेतकऱ्यांना, गरजू शेतकऱ्यांना. कुठपर्यंत तुम्ही आता कामासाठी जाऊ शकता बायका घेऊन? मी पंढरपूर मध्ये, पुन्हा इकडे उमदे, सांगोला, मंगळवेढा, पुन्हा बेगमपूर, इकडे पाक कामतीपर्यंत पूर्ण सगळ्या म्हणजे मोहोळ तालुक्यात पण तिकडे मोहोळ तालुक्यात सुद्धा कामाला जाते. म्हणजे 4 तालुक्यात मी म्हणजे सगळीकडे महिला पुरवले ते आतापर्यंत. या 12 वर्षात माझा कालावधी तेवढ्या. आता ही गाडी चालवताना तुम्हाला असं काय अडचण आली नाही का बाबा? सुरुवातीला काय भीती वाटणं असेल किंवा ही काय ऍक्सिडेंट झाला, कुठं काय असलं काय विचार मस्त आला. पण कसं आहे, काय गोष्टी आपण धाडस केल्याशिवाय पण माणूस पुढच्या स्टेपला जात नाही. म्हणून खूप अशा अडचणीतनं मी सावरत सगळ्या गोष्टी मी पुढं म्हणजे गेले, अडचणीतनं पुढे गेले. मस्त भीती वाटत होती, पण धाडस एक मी माझ्या मनात धाडस ठेवून मी सगळ्या ह्या गोष्टी केल्या. आता काय काय काम करतात शेतामध्ये? आता म्हणजे बागेतली, द्राक्षीच्या बागेतली कामं, रोस्टाकपासनं, फिस्टपासनं, पूर्ण छाटणीपासनं, वांज काढी, पुन्हा दुसरा स्टॉप, तिसरा स्टॉप, पुन्हा काडी म्हणजे काडी तयार करणे, तिथनं पुन्हा घड तयार करून थिनिंग, तिथनं पुन्हा पूर्ण घड म्हणजे पूर्ण द्राक्षी कटिंग पर्यंत सगळी कामं मला जमतात. रोस्टाक पासनं द्राक्षीपर्यंत पूर्ण सगळा अभ्यास आहे मला. त्यामुळं बरेच म्हणजे शेतकरी आपल्याला कामाला सांगते. सगळ्या गरजू शेतकऱ्यांना मी महिला पुरवते. माझ्या गावातल्या पण नेते आणि माझ्या शिरनांगे असो, रेड्डे असो, भाळोने असो, खोमनाळ मधल्या नेले त्या, जाल्याळ मधल्या नेले त्या,
बावची मधले नेले त्या पोवट मधल्या माझ्या तालुक्यात जेवढी म्हणजे आसपासची गावं एक 7-8-10 आहे तेवढ्या गावातल्या सगळ्या महिला मी कामाला घेऊन गेलेला आहे सगळ्यांच्या गोरगरीब महिलांच्या मी गरजा महिलांच्या चुली चालवल्या त्या. तर शेतकरी मित्रांनो बघा, एक महिला असून देखील याने इतक्या चांगल्या पद्धतीनं आपलं त्या ठिकाणी कामगिरी केली आहे. बऱ्यापैकी आता चूल आणि मूल ही पद्धत बुडलेली आहे आणि एक सक्षम महिला म्हणून त्यांनी असं काम केलंय की प्रत्येक शेतकऱ्यांना आता ह्यांच्या कार्याद्वारे एक आव्हान आहे की तुम्हाला जर बायका लागल्या तर आता आधीसारखं रोजगारी नाही तर मग शेती पडाक राहायचा आता ही उद्देश संपलेला आहे. तर आता आपण ह्या दादांच्या इथं येऊन यांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीनं काम केले आणि काम कसं चालतंय आपण यांना विचारू. आजचं आता कसं नियोजन होतं तुमचं? माझं तिकडं ज्वारी काढणी सीझन आहे ना, ज्वारी काढणी मोडणी, मग तिकडं पण आमच्या महिलांना जसं काम करेल तसं तिकडं पगार पडतोय. तिकडं जास्त पगार असताना दादानी फोन केला मला, पिंटू दादानी, असं असं सारिका तर आमच्या कारली दोडकं तोडायचं तर कारली म्हणजे जरा नडीचं काम आहे या म्हणलं तर मी सगळं तिकडलं काम थांबवून मी ह्यांच्याकडे आले. विचाराय त्यांना आपण रोज त्यांनी कधी अडचणीला दादा बोलवलं काय तेव्हा सांगचाल येतात. तुम्ही यांचं कसं वाटतं काम? हे आपलं कारले येल बांधले म्हणजे सारे का उद्या अर्जंट काम आहे. थोडं मोठ्यानं बोला. काय वाटतंय तुम्हाला यांच्याबद्दल? उद्या जरा येराची बांधणी चालू आहे म्हणलं अर्जंट काम आहे इथं बाया तेवढं उद्या घेऊन या म्हणून सारे का त्यानं उद्या आज बाया आणलीत आपलं आणले त्या. आणले. बरं आता सुगीचा दिवस आहे तर तिकडे आता हजेरी जास्त पडते, मग कसं? आपलं कसं आम्ही रोजचं आहे ना, म्हणजे आता एका दिवशी 4 दिवस सुगे आहे, परत आपण इथं रोज रूम मध्ये म्हणलं सारे का ना ये जाते काय बी करून. म्हणजे तुमच्या शब्दाला मान देऊन त्या ठिकाणी आले, आले, आले. किती बाईक आणले त्या? 20 बाया आणलीत. 20 बाईक आणले त्या. बरं आता ताई तुम्ही सांगितलं की ज्वारीचं असेल किंवा हरभरा काढणे असेल सगळी तुम्ही अशी कामं करताय. मग एवढं सगळं करत असताना आता कसं असतं बऱ्यापैकी पैशाचं काही सोंग करता येत नाही, तर हे सगळं अर्थव्यवहार कशा पद्धतीने चालवत आहे? कसं आहे, आधीच मी सांगत असते शेतकऱ्यांना, बाबा आमच्या गोरगरीब महिला आहेत त्या आणि तुम्हाला पैसे आम्हाला काम झालं का जाताना द्यायला लागते, तर मग त्यांच्या पण काय अडचणी असते त्या किंवा नसतेल पण 1-2 दिवसात त्यांनी पण मला पैसे देते ते. एखादा शेतकरी लयच दमवला तर पण शेतकरी देते ते पैसे, शेतकरी अडचणीत आणत नाही ते, कारण शेतकऱ्याला रोजगारांची गरज असते त्यामुळे बुडवत नाही ते पैसे, कोण देते ते वेळेवर, माझ्यात पगार काय अडचण नाही. मी पण बायकांचा आठवड्याला जर गुरुवारी पगार करते, असं माझं हे चालत हे चक्र तुमचं चालूच आहे. गेले 10 वर्ष झाले काम तुमचं चालू आहे. एक दिवशी सुद्धा कधी तर आपलं लयच अडचण असली तरच मी राहते, नाही तर माझं दररोज हे काम चालू आहे. सकाळपारी उठणे, सगळं घरातलं आवरून 7 वाजता घर सोडायचं, प्रत्येकाच्या घरी जाऊन महिला गोळा करून आणायच्या, जरी त्यांचं एखाद्या वेळेस काय काम राहिलं असेल किंवा कोणाचा स्वयंपाक राहत त्यांचा चपात्या सुद्धा लाटायला लागते ते एकदा मला, पण कामाला न्यावं लागतं, कारण शेतकऱ्याला पुढं टायमिंग सांगितलेलं असते, एवढ्या बायका घेऊन येणार आहे तेवढं ते त्यांना बोललेलं असते, मग तिने हेच लागते, नाहीतर त्यांचं काम थांबतंय. शेतकरी मी कधी अडचणीत मी येऊ दिला नाही आणि शेतकऱ्यांनी पण मला कधी, तुम्हाला माहितच आहे शेतकरी म्हणजे एक ब्रँड असतो, शेतकरी खरा असतो, त्यामुळे शेतकरी हा एक नंबर 1च असतो, फसवत नाही. मग आपण तर का, आपण पण शेतकरी, माझ्या गरजू महिलांना शेतकरी काम देतोय आणि शेतकऱ्यापासून तर म्हणजे आपल्या चांगल्या मोठ्या लोकांना शेतकऱ्यापासून जे काय आहे ते खाया प्यायला भेटतं, म्हणून माझा शेतकरी ब्रँड आहे. त्यामुळे तुम्ही त्या गाडीवर 7 शेतकऱ्यांची लिहिली, खरंच मला शेतकऱ्यांची साथ आहे. त्यामुळं आज मी ह्या शेतकऱ्यांमुळे, ह्या माझ्या महिलांमुळे आज मी इथपर्यंत पोहोचले. आज जवळजवळ माझ्या महाराष्ट्रातनं मला इतकं चांगलं म्हणजे माझ्या कमेंट, म्हणजे इंस्टाला माझं व्हिडिओ बघून एवढं चांगलं पेज आहे तुमचं, सारिकाताई सलगर, एवढं म्हणजे असं चांगल्या म्हणजे पद्धतीचं मला कमेंट देतात ना, एकाही कुठल्या माऊलीनं, कुठल्या बहिणीने, कुठल्या भावाने मला वाईट कमेंट नाही, सगळ्यांनी मला चांगले कमेंट, माझ्या 1700च्या पुढचे कमेंट आहेत. एका दिवसाला मला 700-600 कमेंट आले, त्या पण इतक्या चांगल्या ना, मला पुढे उत्साह देण्यासाठी, मला पुढे धाडसान, पुढच्या कामात मला धाडस मिळण्यासाठी मला ह्याने सर्वांनी, मला महाराष्ट्रातील सगळ्या इंस्टा मधल्या फॅमिलीने आणि फेसबुक मधल्या, आणि मी कालपासून माझं युट्यूबचा अकाउंट खोललंय, तर सगळ्यांनी मला सबस्क्राईब करून, सगळ्यांनी माझं, काय नाव आहे त्या चॅनलचं? सारिकाताई सलगर. तर शेतकरी मित्रांनो, ताईनं अतिशय चांगल्या पद्धतीनं इंस्टाग्रामला जसं तुम्ही सपोर्ट केलाय तसंच त्यांचा युट्यूबला देखील त्यांनी आता नव्यानं चॅनलला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला शेतीविषयक संपूर्ण माहिती आहे आणि शेतीतल्या बायकांचे कसा जीवन प्रवास असतो हा संपूर्ण तुम्हाला घर बसल्या संपूर्ण माहिती मिळून जाईल. त्यामुळे सारिकाताई सलगर ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या
म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. ताई काय सांगचाल अजून? अजून सांगायचं म्हणजे आता इथून पुढं माझी म्हणजे आजपर्यंत मी 10-14 वर्ष झालं ह्या क्षेत्रात मी आहे. हम्म. काय मला म्हणजे काय गोष्टी अडचणीत आल्या तसंच मी पुढे चालत राहिले. इथून पुढे आता तुमच्या सपोर्टनं जर पुढच्या गोष्टी चांगल्या माझ्या भविष्यात होत असतील तर सगळ्यांनी मला सहकार्य करून एवढं मला पुढे नेण्याचं काम करा. बरोबर आहे. मी पण माझ्या गोरगरीब तुम्ही ऑलरेडीच लय पुढे गेले हो, असू द्या पण आणखी पण तुमची मला साथ पाहिजे. म्हणजे माझ्या कष्टाला कुठं तर आता मला यश आलंय. इथून पुढे आणखी बी तुमची साथ असू द्या. कारण मी कष्टातनं माझं हे सगळं मी माझं म्हणजे माझी ही उभारणी केली माझ्या तुमची पायाभरणी आयुष्यात. तुम्ही पायाभरणी खूप कष्टातनं झालेले. त्यामुळे सगळ्यांनी मला साथ द्या अशी एवढी त्यांना मी विनंती करते सर्व महाराष्ट्रातील लोकांना. तर शेतकरी मित्रांनो, हा दिसतो तेवढा जीवन प्रवास सोपा नाही. कारण ह्या परिसरामध्ये महिलांना घराच्या बाहेर यायला देखील म्हणजे तसं बघायला गेलं तर प्राधान्य नाहीच म्हणायला हरकत नाही. कारण बऱ्याच पुरुषांचं असं म्हणणं येतं की घरच्या बायकांनी चूल आणि मूलच बघितली पाहिजे. त्या ह्याच्यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील ह्या रड्डे गावातील, म्हणजे त्यांचं मूळ गाव रड्डे आहे आणि तुमचं सासर कुठलं? निंबोनी त्यांचं गाव आहे. तर या गावामध्ये राहून देखील त्यांनी एवढ्या सगळ्या महिलांना एकत्रित आणून सगळी शेतीची कामं स्वतः ते एक छोटा हाती चालवत सगळ्या एखाद्या पुरुषाला देखील लाजवेल असं काम करतायत. जे कोणी पुरुष किंवा बाकीच्या महिला जे खचून गेलेत की त्यांना नको वाटतंय की शेती करायला लाजतायत किंवा काम करायला लाजतात, त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणून सारिकाताई यांना आपण बघतोय की चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, असा सपोर्ट त्यांना करत राहा. खूप प्रेम तुम्ही देताय असंच त्यांचं म्हणणं आहे की अजूनही प्रेम द्या. तर आपण त्या ठिकाणी ह्यांना बऱ्यापैकी माहिती विचारलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्याला देखील त्यांना भेटायचं असेल किंवा त्यांच्या त्या ठिकाणी कामाला त्यांना बोलवायचं असेल तर त्यांचा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, नंबरवरती संपर्क साधू शकताय. मित्रांनो, जास्तीचा वेळ न घालवता आपण इथंच व्हिडिओ थांबूया. धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद साहेब. चला बाबा, कामाला वेळ गेला तुमचा. किती मिनिटाचा झाला?